घ्या फोन घ्या तुमचा ना ह्या आधी फोन मैत्रिणी. हॅलो हॅलो देविका बोलतीये. हा बोल, कशी आहेस? मी बरी आहे, तू कशी आहेस? मी पण ठीक आहे. मला तुम्हा सगळ्यांना खूप भेटावंसं वाटतं ग, पण भेटच होत नाही. मागच्या वेळेस जेव्हा घरी आले तेव्हा अशी परिस्थिती होती की काही बोलणंच शक्य नव्हतं. हे बघ, तू टेन्शन नको घेऊस. एक दिवस असा येईल की तू आमच्याच घरी येशील आणि मग आपली भेट रोज होईल. असं होईल ना? असं का बोलतेस? तुमच्या घरून अजूनही आमच्या लग्नाला विरोध आहे. हे बघ, वेळ आली की सगळं व्यवस्थित होईल. अभिराम अगदी बरोबर सांगतात तुझ्याबद्दल. काय सांगितलंय त्यांनी? हेच की आमची पूर्व खूप गोड आहे. कोणी जर नाराज असेल तर त्याचा मूड एकदम चेंज करते, एखाद्याला धीर देते. ती माझी पुतणी नाही तर मैत्रीण आहे. हो, मग आहेच मी त्याची मैत्रीण. मी तुझ्याशी बोलत काय बसली आहे? तुला अभिकाकाशी बोलायचं असेल ना? अभिराम आहेत का बाजूला? नाही, पण मी देते त्याला फोन. नको, राहू दे. का ग, तुमच्यात काही भांडण झालंय का? नाही, मी त्यांना फोन करत होते पण लागलाच नाही. म्हणूनच म्हणते मी देते त्याला फोन. नाही, त्यांना फक्त निरोप दे. बरं, काय निरोप आहे तुमचा? त्यांना नेहमीच्या ठिकाणी भेटायला सांग, मी वाट बघते. हे नेहमीचं ठिकाण म्हणजे नेमकं कुठे? ते माहिती आहे त्यांना. बर. अभिभाऊ, अभिभाऊ, हाय आज तुम्ही. काय झालं? काय काय झाला? ते काल असते. हा, मी ता विसरलास? हा, विसरलंय. जाय तू, मला एकट्याला राहू दे. काय झालं अभिभाऊ? जा बोललो ना. जातय जातय मी. हा अभिभाऊ, अभिभाऊ आठवला. माका ती दिसली. कोण? 3 मुंडक्यांवाली बाई. काय? 3 मुंडके होते हो, पण धड याकच होता. असे 2 पाय होते, पण उलटे होते पाय, उलटे पाय. 6 डोळे होते आणि अशी हसत होती. माझ्या समोर अशी येली, पण माका काय नाही केला. घाबरली ती. मी तसंच उभो, मी नाही घाबरत ना. ती घाबरली माका. पांडू, काय झालं? काय सांगतोय? पूर्वच आहे, 3 मुंडक्यांवाली बाई दिसली. पांडू जरा गप्प बस. अभिभाऊ वैतागले. पांडू, बस तिथे. 3 मुंडक्यांवाली बाई होती. मी सांगते, 3 मुंड्यांवाली बाई होती. त्याने माहिती, मी बघितलंय. अभिरामा, काय म्हणूच हा काय? ज्याचं हे घेणं आहे त्याने घ्या, एवढं. मी दत्ताराम अण्णा नाईक आणि माझी बायको सरिता दत्ताराम नाईक. आम्ही दोघं नाईक कुटुंबाच्या वतीन तुझं जर देणं राहिलेला हा ता देतो. ता तू मान्य करून दे आणि नाईक कुटुंबावर
कृपादृष्टी ठेव. माधवा, निलिमाक नमस्कार करूक तरी बोलो. आई ती नाही येणार. तिच्या वतीनं मी नमस्कार केलाय. राहू दे. तर काय करतले मी. अरे निलिमाक कधी समजवता या सगळा. झाली ना सांगितली तशी पूजा. हा एवढंच लिहिलं होतं. चला आता सगळे आज जाऊया. हाय थांबूचा नसता. ज्याचा देणा दिलाय ते लोक येतात. हा चला आपण जाऊया. वहिनी आजचं दार उघड. जाऊबाई, आर्चिस, दार उघड. आर्चेस आरतीचं दार उघड. जाऊबाई, दार उघडा. दार उघड. अरे काय झालंय? एवढ्या जोरात का दरवाजा वाजवताय? काय आहे बाहेर? व्हॉट्स द मॅटर अभिदा? निलिमा आत ये. अर्चिस आत ये. मला कोणी काही सांगेल का? काय झालंय? का घाबरला आहात तुम्ही इतके सगळे? तुम्ही आधी आत ये वा. पांढऱ्या साडीतली बाई परत दिसली. हा आणि ही पूजा कसली केली आहे तुम्ही? ही पूजा केलीत म्हणूनच ती बाई आलेली आहे ना? अगो खोटा नाही बोलत. आम्ही सगळ्यांनी बघितली आहे टीका. तिचा देणा ठेवलाय हय. आता तू इली हस ना तर पाया पड आणि आत ये. वहिनी येऊ नको थांबू बाहेर. दार लावायचा. हा कुठे आहे ती पांढऱ्या साडीतली बाई? तू का काय करूचा हा? तू आत ये. मामा सगळे सांगतायत तर जाऊया ना आपण आज. आर्चिस, तू पाहिलास का त्या बाईला? मग का विश्वास ठेवतोस तिच्यावर? तुला किती वेळा सांगितलं, आपल्या डोळ्यांना जे दिसतं, कानांना जे ऐकू येतं तेच सत्य असतं. काय करूच आता ह्या बाईचा? ती बघ तिथे ती बाई. आहे आय बोल मग ये. अशी कित्येक बसलंस आहे? आय काय झालं तुका? अरे मी आईच्या खोलीत गेलेले. ती एकटीच शांत बसलेली, कोणाशीच काय बोला नाही होती.